नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात
खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूल भुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूल भुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूल भुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक
50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले.
त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या
दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते. पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म
प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत
पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया।
कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी,
पति पत्नी और वे, लव आजकल, भूल भुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूल भुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूल भुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।
कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही। आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे। चंदू चॅम्पियन मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती। मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले। जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे। चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या
पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते. पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जन्मनित झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेडकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते. पण ते पैसे कमवायच्या
दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे. चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते. पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले. त्यांनी आपले हातपायही गमावला. आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेटकर यांनी हार मानली नाही. त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार. विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियन हा चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता चंदू चॅम्पियन OTTवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्यांनी चित्रपट पाहिल्या त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, काळजी करू नका, तुम्हाला हा चित्रपट घर बसल्या पाहता येणार आहे.
चंदू चॅम्पियन हा आता 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह घर बसल्या हा चित्रपट पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुरलीकांत पेडकर हे पूर्व कुस्ती खेळाचे आणि त्यांना खेळण्यात करिअर करायचे होते, पण ते पैसे कमवायच्या दबावामुळे ते भारताचे सैन्यात दाखल झाले। त्यांनी भारतातील लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली। लष्करात असताना मुरलीकांत यांना 1965 मध्ये पाकिस्तान विरोधाच्या युद्धात 9 गोळ्या लागल्या होत्या। ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले। त्यांनी आपले हातपायही गमावला। आयुष्यात इतक्या समस्या असल्या तरी मुरलीकांत पेडकर यांनी हार मानली नाही। त्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते। त्यांनी हे सुवर्णपदक 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जिंकले होते। मुरलीकांत पेडकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच भूलभुलैया 3 मध्ये दिसणार आहे। या चित्रपटात दीप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार। विद्या बालन ही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे। कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा 2, सोनू की टिट्टू की स्वीटी, पति पत्नी और वे, लव आजकल, भूलभुलैया 2, सत्य प्रेम की कथा यासारखे चित्रपट दिलेले आहे।